जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी तो क्षणाची नशा, ते जरा आज तू तिच्या जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ, फिरदे या जीवनाला विसळ्या आधी सुधारा, फिरसे शिलगाऊयांना रे जरा, फिरदे या जीवनाला. मी कौतुक करते मयुरी आणि पल्लवीचं की त्या दोघांनी इतकं सगळं अरेंज केलं, इतकं सुंदर प्रोग्राम आखलाय. त्यामध्ये त्यांचा सपोर्टला मागे नेहमी कमीपणे उभी राहणारी आमची सगळ्यांची लाडकी विद्या हे पाहुणे जे मी माझ्या शब्दात मांडते आहे. काय सांगू तुम्हाला, सासू नावातच सर्व दडलंय. काय सांगू तुम्हाला, सासू नावातच सर्व दडलंय. पण पिढ्यानपिढ्या का झाली हे नातं जरासं अवघडलंय. आणि आता मयुरी आणि पल्लवी म्हणतात आमचं मात्र तसं नाही, आमचं मात्र तसं नाही. आमच्यासोबत जरा वेगळं घडलं, आमच्यासोबत जरा वेगळं घडलं. सासूच्या बाबतीत आम्ही दोघीही नशीबच काढलं. तसं म्हणायला गेलं तर त्यांना कन्यारत्न भेटलं नाही, पण त्या आमच्या सासू आहेत असं आम्हाला कधी वाटलंच नाही. इतकं सगळं छान चाललंय, इतकं सगळं छान चाललंय, त्यात आमचा खालीचा वाटा आहे. इतकं सगळं छान चाललंय त्यात आमचा म्हणजे मयुरी आणि पल्लवीचा खालीचा वाटा आहे. पण आमच्या सर्वांच्या सुखामध्ये, आई तुमचा सहभाग सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा आहे. परत एकदा मी आपण सर्वांचे सुधाताई वामनराव पंचबुधे यांच्या 65 पूर्ती समारंभात हार्दिक 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 स्वागत करते. आणि हो, आता कार्यक्रम म्हटला तर गेम्स आले, एंटरटेनमेंट आला, तो होणारच. त्याआधी तुम्ही तुमचा सुपस्कार आठवून घ्या, त्यानंतर मी त्याला सुरुवात करते. सगळ्या बेधुंद लागा येऊया तुफान सारे ये गडा, फिरती चल झेलूया ये सगळ्या बेधुंद लागा येऊया तुफान सारे ये गडा. नकोच आता डोळ्यात पाणी तुझ्याच साठी, असेल कोणी सुरजीवनाचा खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सात. आहे सुखाची धारा. उजळला आज सोहळा, सुधाताईच्या आयुष्याचा जन्मदिनी सोन्याचा गोप झाला. घरांमी तर माहेरची सावली, कधी आई सारखी कधी मैत्रीण झाली.